हे बघा, या खास मोहिमेसाठी त्या परदेशातून देशामध्ये आलेले आहेत आणि त्या एका मोहिमेवरती आहेत. त्या ज्या पद्धतीनं आलेल्या पहिल्या दिवसापासून आरोप करतायत, त्या स्वतःच जजही बनतायत, त्या स्वतःच तपास अधिकारी बनतायत. आज त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जमिनीची पाहणी केली, त्यांना कुणीतरी आरेरावे केली म्हणून, आणि या प्रकरणाचं किस पाडणार. आमची सुद्धा इच्छा तेच आहे की या प्रकरणाचा मुळापर्यंत जावं, कारण या प्रकरणामध्ये कुठल्याही चुकीच्या पद्धतीनं आमच्याकडनं काही झालेलं नाही आहे. या प्रकरणाबद्दल अजितदादा रीतसरपणे बोललेले आहेत, परंतु आत्ताच्या आगामी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामुळं काही लोक जाणीवपूर्वक ॲक्टिव्ह हे राष्ट्रवादीच्या विरोधात झालेले आहेत. त्यांचं हे जे चार्जिंग त्यांचं झालेलं आहे ते कुठंतरी रिचार्ज केल्यामुळं ह्या चार्ज झालेले लोक आहेत. त्याच्यामुळं ह्या महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे की हे पर्टिक्युलर अजितदादा असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांच्यावरती टीका करतात. याचं कारण याच्या पाठीमागे करता करिवता बोलिवता धनी हा दुसराच असून या फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीला डॅमेज करणं चालू आहे. या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय समितीची चौकशी चालू आहे, त्याचा अहवाल येणार आहे आणि अहवालाच्या नंतर महाराष्ट्राच्या समोर सगळ्या गोष्टी समोर येतील. परंतु काही लोक जाणीवपूर्वक या प्रकरणाची फिर्यादी असल्यासारखे, स्वतःवरती अन्याय झाल्यासारखे आणि मीच या महाराष्ट्राला वाचवू शकते अशा आविर्भावामध्ये हे फिरतायत. हे फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डॅमेज करण्यासाठी रिचार्जवर काम करणारी लोक बोलत आहेत. अंजली दमानिया यांना त्या जमिनीची पाहणी करू दिली नाही, त्यांना तिथे अडवण्यात आलं. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या तिकडच्या कर्मचाऱ्यांना कुणाच्या तरी फोन आले होते आणि त्या फोन नंतर माझी अडवणूक झाली आणि मी ज्या अधिकाऱ्याशी फोनवरून बोलले त्याने देखील माझ्याशी अतिशय उद्धट असा वागलेले आहेत. कोण आहेत अंजली दमानिया? ते कुणाच्या प्रॉपर्टीवर जाऊन बोलायला कोण आहेत? त्यांच्याकडे काय अधिकार आहेत? त्या अधिकाऱ्याकडे त्यांना थांबवण्यासाठी रीतसर काहीतरी माहिती असेल. असं कुणीही कुणाच्या प्रॉपर्टीवरती जाऊन काही करेल त्याला कोण अलाउड करेल? कुणाच्या फोनमुळे नाही तर कुणाच्या तरी प्रॉपर्टीवर जाण्याच्या आधी तुम्हाला तिथली रीतसर परवानगी घ्यावी लागते. तुम्ही असं कुणाच्याही घरी जायला तुम्ही अशा आहात कोण? स्वतःला काय समजतात त्या? म्हणजे जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं कारस्थान चालू आहे. अशा कारस्थानाला महाराष्ट्र भीक घालणार नाही हा मला विश्वास जनतेवरती आहे. अजितदादांच्या मागे जसं तुम्ही म्हणताय की अंजली दमानिया पडलेल्या आहे, त्यांना रिचार्ज केलं जात आहे, त्यांना कोणतरी परदेशातून इथे येण्यास भाग पाडलं. कोण ती व्यक्ती आहे, कोण अजितदादांच्या मागे लागलाय? खरं मला माहिती आहे की अनेक आमचे मित्र आहेत, अनेक आमचे शत्रू आहेत, या प्रकरणाच्या पाठीमागे ते काम करतायत. योग्य वेळी त्यांची नावं आम्ही जनतेच्या समोर मांडू. पण महाराष्ट्रातली जनतेला माहीत आहे की या प्रकरणाच्या मागे असे कट कारस्थान करण्यात या महाराष्ट्रामध्ये कोण पुढे असतं. आणि मला माहित आहे की तुम्ही सुद्धा शोध पत्रकारितेच्या माध्यमातून ते नाव पुढे आणाल आणि आमच्यावरती ज्या पद्धतीने आघात होतोय ते तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडाल हा विश्वास मला पण आहे. तुमचं असं म्हणणं आहे की अजित पवार यांच्या विरोधात कट कारस्थान रचलं जात आहे, मात्र बारामतीमध्ये जिथे अजित पवारांचं घर आहे तिथे घराच्या बाहेर, त्यांच्या सोसायटीच्या बाहेर काही अघोरी पूजा अर्चा केल्याचं खरं तर पाहायला मिळते. घराच्या बाहेर लिंबू आणि बरंच साहित्य खरं तर आढळून आलेलं आहे. काय वाटतं हा सगळा प्रकार काय आणि कशासाठी हे सगळं केलं असेल? हे बघा, हा शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पूजेला खरं तर आम्ही जास्त महत्त्व देत नाही. परंतु आज आपण जर बघितलं असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला त्यांना माहीत आहे त्यांची पॉप्युलरिटी वाढल्यामुळं कदाचित वशमध्ये आणण्यासाठी हा प्रयोग केला गेला असावा. त्या ठिकाणी त्यांना अजितदादाला ते कंट्रोल करू शकत नाहीत म्हणून अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांचा असावा. परंतु हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे. अशा पूजेनं अजितदादाच्या प्रतिमेला किंवा अजितदादाला काही फरक पडणार नाही, कारण त्यांच्या पाठीमागं करोडो जनतेचे आशीर्वाद आहेत. एका बाजूला पुण्यातला हा जमीन व्यवहार प्रकरण असेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की अजित पवार आणि एकूणच चर्चेमध्ये राहणारं व्यक्तिमत्व येणाऱ्या आगामी पालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सगळ्या अनुषंगाने काही कटकारस्थान दादांच्या विरोधात रचलं जात आहे का? 100% वेगवेगळ्या माध्यमातून अजितदादाची प्रतिमा मलिन करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा, वेगवेगळे लोक या ठिकाणी काम करतायत. कारण आज ज्या पद्धतीनं दादा काम करतायत किंवा महायुतीचं सरकार काम करते, कुठंतरी त्यांची पब्लिसिटी हे काही लोकांना खपते म्हणून अशा पद्धतीच्या कट कारस्थान हे दादांच्या विरोधात केलं जाते.
जी अघोरी पूजा केलेली आहे त्या संदर्भात आता तुम्ही काही करणार आहात? आम्ही काहीही करणार नाही, कारण आमचा विश्वास हा जनतेच्या आशीर्वादावरती आहे. आमचा विश्वास महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेवरती आहे. याच्यामुळं अशा पूजेनं आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही त्या ठिकाणी अधिक जोमानं अजून परत कामाला लागू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.